आयोजक विराट 11 दहिसर भव्य अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्याला मात्र सुरुवात झालेली आहे। नक्कीच काल आपण पाहिलं व्यवसाय गटातील खेळाडूंना खेळताना आपण पाहिलं, परंतु आता नक्कीच लोकल टॅलेंट खेळाडू त्यांचा सुद्धा टॅलेंट आजमावण्यासाठी सज्ज झालेले आहेत। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूने मुख्य व्यासपीठ यायचं आहे, नाहीतर 5 धावाची पेनल्टी असेल। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडू मुख्य व्यासपीठ यायचं आहे। अफाट ऐशा मैदानी हॅलो अफाट ऐशा मैदानी तुएशी वेलो वेली डाव तुझा येताच जमवशील आपली खेळी काल करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी तव झेल गे वाया जो तो फासे टाकी मागे टपला एष्टी रक्ष तुझा उदलण्यास डाव या साऱ्या नाच कौशील तर मिळेल तुलाच धाव चतुर आणि सावध जो तो येते रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य आदरणीय सन्माननीय श्री बिपिन काटे सरांचं आगमन होत आहे। सरांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर आसन ग्रहण करायचंय। मॅचला मात्र सुरुवात होत आहे। पहिला सामना धुमत चक्री चकमत जुगलबंदी आतिषबाजी हुमरी तुमरी रसिकेश कलगीतुळा यादवी रणधुंदी रणधुमारी पहिला चेंडू पहिली डोस पहिला मात्रा पहिला रती पहिला खुराक स्ट्रायकिंग यायला पाहतोय अनिकेत हुकमाचा एक्का सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवर आहे। विशाल टू अनिकेत असा रंगणार सामना। अकू टप्प्याचा बॉल स्क्वेअरला कटवलेला आहे। एक धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय के राहुलचा जर्सी क्रमांक सुद्धा 1 आहे, कारण का धावसंख्या झाली 1 धावेने मात्र संघाचा आणि स्वतः सुद्धा खाता खोललेला आहे। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय विशाल हो सफल झालाय MS स्टार मध्ये कडवलाय। राजन मात्र गोल्डन डकचा शिकार झालेला आहे। OUTचा चष्मा परिधान करून डकआउट मध्ये नक्कीच आपण त्याला पाहतोय, कारण का गोजावर डक जेव्हा शून्यावर बाद झाला तेव्हा पेपरामध्ये जाहिरात आली। नंतर डकचे मात्र अनेक प्रकार अस्तित्वात आले, सिल्वर डक डायमंड डकचे मात्र अनेक प्रकार अस्तित्वात आले। आता मात्र स्ट्रायकिंग यायला पाहतोय ऋषी। नक्कीच आपण 1-2-4 चा फॉर्मॅट जर पाहिला ऋषी सुद्धा जातोय काय आसुरी आनंद जाऊ पंचांकडे। आणि हा फलंदाज सुद्धा बाद होतो नक्कीच आपण पाहतोय आसुरी आनंद राक्षसी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद। फलंदाज बाद होतोय आयाराम गयाराम अशा अवस्थेमध्ये सापडले संघ तू चल मैं आया। फलंदाज बाद होतो पाहतोय तू चल मैं आया आयाराम गयाराम अशा अवस्थेमध्ये सापडले संघ कहीं धूप कहीं छाया एक क्रिकेट की मोह माया।
पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. जातोय आल्याला आपला इरादा मात्र स्पष्ट करत दणदण खणखण करत हवा के संग संग धावसंख्या होताना पाहतोय. 5 धावा फलकावर लगावले गेले आहेत. हो आणि आता रनआउटची संधी होती. काय घडलंय काय बिघडलंय. बॅकफुटला संघ गेला असता परंतु नक्कीच किस्मत सुद्धा बहादुर का साथ देतीये. किस्मतने मात्र नक्कीच साथ दिलेल्या बॅटरची. धावसंख्या होताना पाहतोय 6 धावा परंतु विशालने मात्र चांगली गोलंदाजी केली. राईट आर्म राऊंड द विकेट. कामाला पहिली ओव्हर दिली. कामाला संघामध्ये स्थान दिलं त्याचा मात्र प्रक्षेपण करताना नक्कीच 2 बाद 6 धावा होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा शप्पल झालाय. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाब्यावर समाधान. राजूने चांगला चेंडू गॅदर केलाय. गोलंदाजाला मात्र नक्कीच आरसा समजला जातो. किपरला मात्र नक्कीच गोलंदाजचा आरसा समजला जातो. चांगला चेंडू गॅदर करताना नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झाली 7 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. कुलशेखराच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर षटकार लगावला. 28 वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण झालं. 28 वर्षांनंतर आपण ती वर्ल्ड कपची मॅच जिंकली आणि ती बॅट मात्र 72 लाखाला विकली गेली. नवीन बॉलर पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. प्रणवला पाहणार आहोत. राईट ओव्हर द विकेट. 1 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या 2 बाद आणि लखवा बॉलर. पहिलाच स्वर चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. नक्कीच वेगवेगळे बॉलिंगचे सुद्धा प्रकार आहेत. लखवा बॉलिंग असेल फिरकी बॉलिंग असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळी बॉलिंगची किमया नक्कीच पाहिली जाते. दक्षिण मुंबई असेल उत्तर मुंबई असेल. हो आता मात्र अकोटप्प्याचा बॉल चांगला पंच केलाय. मिड ऑफ चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाब्यावर समाधान. धावसंख्या होताना पाहतोय 10 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. ज्याप्रमाणे 21 वर्ष 91 दिवस मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी खेळताना पाहिलं. 18,426 धावा केल्या. नक्कीच चर्चा होईल. आता मात्र पंचाने दंडित केले. दोन्ही समांतर धावा मिळाले अवांतर. धावसंख्या झाले 12. हो चांगला चेंडू टाकला होता. आता मात्र बिंदी गेन. नक्कीच पाहतोय कमबॅक केलेला आहे. जिसे मौका जिंदगी मौका कम धोका ज्यादा पुन्हा एकदा भटकतोय. नक्कीच चांगली स्पीड आहे परंतु अवांतर धाव. दिशाहीन गोलंदाजी. नक्कीच पंचाने दंडित केलंय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग यायला पाहतोय. पुन्हा एकदा वाईट. नक्कीच चांगली पंचगिरी करतात विश्वनाथ. कालच्या सत्रामध्ये सुद्धा नक्कीच पाहिलं. हो पुन्हा एकदा वाईट. सोर चेंडू. नियम क्रमांक 22. हा नियम क्रमांक पहिल्यांदा 25 होता परंतु नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तब्बल आतापर्यंत नक्कीच 5 वाईट आमचे मॉनिटर ऑफ आम्हाला सांगताना नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट आपण पाहतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. 6 वाईट आतापर्यंत राखलेले आहेत. नक्कीच पहिली ओव्हर मात्र नक्कीच विशालने चांगली टाकली होती. अप्रतिम गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पाहिली. हो बघा चेंडू कुठे टाकलाय. चेंडू टाकायचं वाशीला. चेंडू गेला काशीला. जखम मांडीला विलास चेंडीला. 7वा वाईट. चेंडू टाकायचा बागमंडेला. चेंडू गेला कोलमंडेला. चेंडू मात्र टाकायचा होता कुर्लेला. चेंडू गेला पार्लेला. चेंडू टाकायचा कोल्हापूरला. चेंडू गेला सोलापूरला. नक्कीच चर्चा होईल. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रणव. हो एज घेतलेली आहे. थर्ड स्लिपला ट्रॅव्हल होतो. 1 धाब्यावर समाधान. धावसंख्या झाले 18 आणि विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 18 आहे.
संघर्ष की पाठशाला में अनुशासन का निर्माण होना जरूरी है। घोंसला बनाने के लिए हौसला चाहिए। पुनः द वाइट। कौन कहते हैं कि बादाम खाने से अक्कल आती है? बादाम खाने से अक्कल नहीं आती, ठोकर खाने से अक्कल आती है। इसलिए मैं बार बार कहता हूं, लड़का होना, लड़का हैंडसम होना चाहिए। स्मार्ट तो फोन भी होता है। ओहो, बॅकला चेंडू टाकला, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक धावेर समाधान। धावसंघासाठी 20 धावा फलकावर लगावले गेले आहेत। 1.4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत। चांगला पंच केलाय। हो हो, चांगला चेंडू गॅदर केला होता। बॅलन्स मात्र कव्हर करता आला नाही। विकेटची संधी होती। स्ट्रायकिंग एंडला अनिकेतला नक्कीच पाहतोय। ओहो, रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय। रिव्हर्स शॉट मध्ये सट्टा शॉट। पुन्हा एकदा वाईट। जाऊ मॉनिटर ऑफरेकडे। 9 वाईट आतापर्यंत टाकलेले आहेत। नक्कीच 9 याकडे चर्चा होईल, कारण का टेनिस क्रिकेट मध्ये जर आम्ही पाहिलं, जयेश पाटील यांनी 9 चेंडू मध्ये मात्र आणि धावसंख्या नक्कीच होताना आपण पाहतोय 26 धावा गुणलेखक आहे। 26 धावा आहेत आणि ह्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा काढलेल्या आहेत। म्हणजे ह्या ओव्हरमध्ये नक्कीच बॉलरचा घामटा काढलेला आहे। 19 धावा तब्बल काढलेल्या आहेत, कारण का इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे। सडक पे कडक कडकडक नवीन बॉलर नक्कीच आपण पाहतोय कुणाल। नक्कीच कॉमेंट्री मध्ये जर गेलात तर कुणाल दातेल नक्कीच आपण पाहणार आहोत। व्हाइस ऑफ IPL रनआउटची संधी आहे। नक्कीच नो बॉलच्या स्वरूपामध्ये विकेट बॉल काउंट होता नक्कीच आपण पाहतोय। नो प्लस विकेट। बघूया कोण जिंकतो आज रणसंग्राम। खिलाडी है लेकिन वो बन गए दर्शक। ओहो, पुन्हा एकदा वाईट। वाईट नो प्लस, सॉरी नो प्लस 4 धावा। बत्तीस धावा फलकावर लगावले गेले आहेत। हो, पुन्हा एकदा नो। नियम क्रमांक 21 पाहतोय। सातत्याने अवांतर धावा। स्वर चेंडू। हमें तो नो बॉल ने लुटा, उनमें कहा दम था, पैर भी वहां पड़ा जहां चुना कम था। धावसंख्या होताना पाहतोय 34, 34 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत। वन साइड बॉयज विरुद्ध समर्थ 11 या संघाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये। वन साइड बॉयज विरुद्ध समर्थ 11 या संघाला विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे। 35 धावा धाव फलकावर लगावले गेले आहे। चांगला पंच केलाय। एक धावेर समाधान मानावं लागेल। एक नामांकित स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत। क्षितिज चषक 2025। धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतो 36 धावा। हो, हवेमध्ये चेंडू आहे, आता मात्र परतावं लागेल। हवाई सुंदर टाटा बाय बाय करा, डीजेला मिळाल संधी। पंचाने मात्र नो चेंडू घोषित केलाय।
नक्कीच बॉल काउंट आहे. धावसंख्या झाले 37. 37 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. हो आता पुश केलंय. शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेने एक धावेर मात्र समाधान. धावसंख्या होताना पाहतोय 38. 38 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. इलाका 13 और धमाका मेरा. बघूया धमाका कोणाचा आहे. नक्कीच धमाका मात्र क्षितिज चषकाचा आहे. ते अकुटप्याचा बॉल. हो काय चेंडू गॅदर केलाय. चांगला एफर्ट 100% एफर्ट आहे. ना मुन्ना ना नक्कीच स्टॅकिंग आपण बाबूला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आकाश. व्यवसाय गटामध्ये गेला आकाश उर्फ बल्ली. नक्कीच चर्चा होईल. सफल झालाय. चांगली टपली दिलेली आहे. हो चांगली फेकी आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 39. 39 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. हो आता मध्ये दांडी गुल. दांडी 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 गुल. पुढचा दरवाजावर पाठीमागून चोरी. धावसंख्या झाली आहे 39 धावा. नवीन बॅटरला आपण नक्कीच पाहतोय शादाब. हो बैठक शॉट. शादाब सुद्धा आउट झालेला आहे. घुटना टेक और तमाशा देख. नो हलिंग नो डुलिंग. जागच्या जागी पोंग पोंग मोय मोय. नक्कीच बॅटरला आपण पाहतोय. आपला भारतातला ब्रह्म असं टाकला होता बॉलरने. बाहुबल में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा होणं जरुरी आहे. चांगलं कमबॅक केलेलं आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. ओहो रनअपची संधी आहे. हा फलंदाज सुद्धा आत्महत्या केली आहे. नको घेऊ फाशी जग राहील उपाशी. नक्कीच नवीन बॅटरला पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये 3री विकेट. धावसंख्या झाली 40 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे. निर्णायक असेल. ओहो या ओव्हर मध्ये नक्कीच 4 विकेट भेटलेले आहेत. चाळीस धावा झाल्यात. 41 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. 41 धावा मात्र नक्कीच बनवावे लागतील. नक्कीच ती एक ओव्हर दुसरी जी ओव्हर टाकली गेली 19 धावा तब्बल चोपल्या गेल्या. परंतु नंतर मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे. परंतु नंतरच्या जे 3 ओव्हर होते त्या 3 ओव्हर मध्ये मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न केला. आता नक्कीच बॅलन्स सामना असेल. स्पीडअप करायचं आहे. फास्ट सामना खेळवायचा आहे. कारण का सूर्यनारायण दिवसभराच्या कामगिरीत विश्रांतीकडे गेलाय आणि अंधाराचं मात्र साम्राज्य आलेलं आहे.
त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. एक्केचाळीस धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. स्पीडअप करायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आहे सोनू. कारण का लालबागच्या राजाच्या दर्शनाला धक्का बुक्की खाऊन आलेला घरचा गणपती विचारतो, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? सोनूवर नक्कीच भरोसा दाखवलेला आहे. स्ट्रायकिंग याला बॅटर योगेश, नॉन स्ट्राईकला आकाश. व्यवसाय गटामध्ये गेला तर नक्कीच योगेश पेनकरची आपल्याला आठवण होते. ओहो चांगला कटवला आहे. एक धावेर समाधान. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा चांगला टोलवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. काय एफर्ट आहे. कारण का संघाच्या नावाची जर्सी आपण जेव्हा परिधान करतो तेव्हा ना नावासाठी ना धावासाठी, आपल्याला फक्त खेळायचं आहे आपल्या गावासाठी. फलंदाज मात्र बॅक. विशाल आलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी विशालने केली होती. बैठक शॉट स्वीप शॉट अटेम्प्ट केलाय. एक धावेर समाधान नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झाले तीन धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. स्ट्रायकिंग याला बॅटर आकाशला आपण नक्कीच पाहतोय. 24 नंबर जर्सी परिधान करून स्काय चर्चा होईल. ओहो आता मात्र नक्कीच वाईट. पंचांकडे अपील नाही करायची, आपण बॉल फक्त व्यवस्थित टाकायचे. नक्कीच सोनू आहे. सोनूवर सुद्धा विश्वास दाखवलेला आहे. हो काय घडलंय. हातामध्ये चेंडू होता. तुतू मैमाय रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंदम. कॉमेंट्री करना.
सुरेख सुरेख गोलंदाजी. आकाश एक ओव्हर एक बॉल 8 रन. चांगली सुरुवात. .41 रनचं आव्हान ठेवलेलं आहे. माऊली संघासमोर 40 रनचं आव्हान ठेवलेलं आहे. सिद्धिविनायक संघ. चांगली फलंदाजी त्यांनी पहिल्या क्षेत्रामध्ये केलेली आहे. अवांतर धावाचा फायदा घेत 41 रनचं आव्हान टीम समोर ठेवलेलं आहे. बघायचं आहे. सुरेख सुरेख आणि या ठिकाणी आउट. बॅट्समनने स्वतः आउट दिला. बॅट्समनने स्पोर्ट्समॅन स्पीड दाखवलेली या ठिकाणी. त्याला माहिती होतं लेग साईडला एज लागली आहे. त्याने स्वतः बोलला मी आउट आहे. खरोखरच चांगलं स्पोर्ट्समॅन स्पीड दाखवलेलं या ठिकाणी बॅट्समनने. चांगले आकाश मात्र आकाश दाखवतोय या ठिकाणी रात्रीच्या दिवशी. चांगली गोलंदाजी आकाशने आतापर्यंत. दुसरी ओव्हर आता त्यांना संघासाठी. सुरेख सुरेख लाईन बरोबर बॉल टाकत. तेवढ्या चांगली फेकी. मात्र खरोखरच फॉलो थ्रू चांगला होता आकाशकडून. मात्र कीपरने त्याचा फायदा घेतला नाही. खरोखरच चांगलं फॉलो थ्रू केला होता. कीपरने जर बॉल पकडला असता तर काय चित्र काही वेगळं दिसलं असतं. खरोखर चांगली अशी गोलंदाजी आणि स्वतःच्याच गोलंदाजीला चांगलं क्षेत्ररक्षण आकाशकडून. 41 रनचं आव्हान ठेवलंय पण कुठल्याही प्रकारचं त्यांना ते इझी घ्यायचं नाहीये. नो बॉल. 4 बॉल 11 रन. 1 ओव्हर 4 बॉल 11 रन. चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सिद्धिविनायक संघाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली. त्यानंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चांगली अशी. रन किती आले? 12 रन. अवांतर धावा. धाव संख्येत वाढ. 13 रन. बॉल किती? चांगला शॉट. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अंकित कडून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 14 रन. अजूनही जिंकायचं असेल तर 2 ओव्हरमध्ये 27 रनची आवश्यकता आहे माऊली संघाला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काही होऊ शकतं. कारण त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 रन दिले होते. तशाच प्रकारचं ओव्हरच्या तलाश असेल माऊली संघाला. पण मात्र या ठिकाणी ऋषी एक अनुभवी गोलंदाज. दहिसर मधील अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ऋषीकडे. चांगली गोलंदाजी. लेग टर्न करतो. तेवढी उसळी सुद्धा असते बॉलला. पण या ठिकाणी मात्र पहिलाच बॉल थोडा शॉर्ट टाकला आणि बघायचं आहे चांगलं मात्र फॉलो थ्रू केला. नॉट आउट दिलेला अंपायरचा निर्णय. नो बॉल. 16 रन. वन साइड बॉईज आणि समर्थ 11. वन साइड बॉईज कर्णधाराने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुरेख फटका. चांगला गॅप सोडलाय तिथे. सनसनी षटकार आजच्या दिवसाचा. हा पहिला षटकार. पहिला षटकार. मंगेशकडे अशाच प्रकारची फटक्याची आवश्यकता आहे. हीच ओव्हर पाहिजे होती ज्यामध्ये सुरेख. तेवढं चांगलं कमबॅक केलं ऋषीने. पहिला बॉलचं मंगेशचा होता. दुसरा बॉल ऋषीचा आहे. आणि अशा प्रकारे एक बॅक टू बॅक चांगलं दोघांमध्ये खडाजंगी झाले. आणि शेवटी विजय ऋषीचा झालेला आहे. विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी झालाय तो ऋषी.
3 बॉल 23 रन. पहिला बॉल नो होता. पहिला नो होता. स्कोर बोर्ड सिद्धू खरोखर चांगली स्कोरिंग करताना कालपासून आजपर्यंत आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेतील. नो बॉल. या ठिकाणी सुद्धा एक चान्स होता. विकेट मात्र काही विकेट किपरच्या बॉल मध्ये मात्र हात बसत नाहीये बॉल आणि त्याच मध्ये 2 असे विकेट सोडले स्टंपच्या मागे आणि त्याचाच फायदा घेतलेला आहे. चौकार. जखमेवर मीठ चोळण्याचं या ठिकाणी काम राजू कडून झालेलं आहे. मोठी ओव्हर. ज्या ओव्हरची तलाश होती माऊली संघाला ती ओव्हर मात्र मिळालेली आहे. 29 रन. खरोखर बऱ्यापैकी चांगला स्कोर मिळवण्यामध्ये यशस्वी झाले. एक महत्वपूर्ण ही ओव्हर होती आणि त्या ओव्हर मध्ये बऱ्यापैकी धावा लुटल्या आहेत ते माऊली संघाने. 12 रनची आवश्यकता. 6 बॉल 12 रन. 8 बॉल 12 रन. 5 बॉल 12. 5 बॉल. दोन रन चोरण्यामध्ये मात्र विकेट गेला. खरोखर चांगला खेळत होता राजू. मात्र त्याचा विकेट मात्र या ठिकाणी काही गरज नव्हती. 1 रन काढला तरी चाललं असतं. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30 रन. 6 बॉल 11 रन. शादाब. चौथी ओव्हर. महत्वपूर्ण ओव्हर आपल्या संघासाठी. पहिलीच मॅच अतिशय रोमांचक अशी मॅच आहे. 6 बॉल 11 रन. बॅकफुटला काही ओव्हर मध्ये होते पण मात्र त्यानंतर कमबॅक केला माऊली संघाने. सुरेख गोलंदाजी शादाब कडून. 5 बॉल 11 रन. एक चान्स होता मात्र या ठिकाणी पिंट्याला मात्र या कन्वर्ट करू शकला नाही विकेट मध्ये. खरोखर एकदम अटीतटीचा सामना. 4 बॉल 10 रन. काय सामना. पहिला सामना आजच्या दिवसाचा. अंतिम बॉल पर्यंत जाण्याची शक्यता आहे या मॅच मध्ये. शादाब. शादाब काय गोलंदाजी करतोय. खरोखरच बॅट्समनला मात्र काही समजत नाही. मात्र या ठिकाणी विकेट मिळवण्यामध्ये शादाब यशस्वी झालेला आहे. अतिशय महत्वपूर्ण ओव्हर आहे. ऋषीने ज्या प्रकारची ओलंदाजी केली होती. महत्वपूर्ण ओव्हर. शादाब चांगली ओव्हर हाताळताना शेवटची अंतिम ओव्हर आपल्या संघासाठी महत्वपूर्ण. पुढे येऊन मारला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बाबूकडून. मात्र या ठिकाणी बघायचं आहे अंपायरने आउटवर केलेलं आहे. चार बॉल 31 रन. 2 बॉल 10 रन पाहिजेत. वाईड बॉल.
धावसंख्येत वाढ 32 रन. 3 ओव्हर 4 बॉल 32 रन. 2 बॉल अजूनही 9 रनची आवश्यकता. सुरेख सुरेख अशी फिल्डिंग या ठिकाणी आकाश कडून. महत्वपूर्ण बॉल होता हा. जर बॉलला बाउंड्री गेली असती मात्र मॅचचं चित्र काही वेगळं दिसलं असतं. चांगली अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण लेग साइडला आकाश कडून. अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे सिद्धिविनायक संघाने. आफताबने चांगलं कमबॅक केलं संघामध्ये. पहिल्यांदाच वाटतं संघासाठी खेळताना. वन साइड बॉयज आणि समर्थ इले. वन साइड बॉयने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तत्पुरते या सामन्याचा सामनावीर आहे एकदम अतिशय अटीतटीच्या वेळेला चांगली गोलंदाजी करून सामना जिंकवलेला गोलंदाज शादाब. शादाब या मॅचचा सामनावीर आहे. शादाब शादाब सामनावीर आहे या पहिल्या मॅचचा.